अकोला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्षाला मत द्या असे आवाहन प्रभाग 3 मध्ये मतदारांना करण्यात येत आहे। प्रभाग 3 चे भाजप उमेदवार सागर शेगोकार, प्रशांत जोशी, नीतू जगताप, शशिकला काळे आणि कार्यकर्ते पायाला भिंगरी लावल्यागत प्रचार करीत आहेत। दररोज सकाळी 9:30 वाजता सुरू झालेला प्रचार रात्री उशिरापर्यंत चालतो। शनिवारी बिर्ला कॉलनी, प्रसाद कॉलनी, जठारपेठ भागात प्रचार करण्यात आला, तर रविवारी सकाळपासून दुबेवाडी भागात प्रचारास आरंभ झाला। चारही उमेदवारांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाचे विकासाचे संकल्प पत्र मतदारांपर्यंत पोहोचवले जात आहे। भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून विकासाची गंगा प्रवाहित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन केले जात आहे। मतदारांकडून ठिकठिकाणी सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे। भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला पूर्व मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हद्दवाढ भागासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला। झालेल्या विकासाची जाणीव मतदारांना देखील आहे। प्रभाग 3 मध्ये उमेदवारांसह कार्यकर्ते देखील उत्स्फूर्त प्रचार करीत आहेत। सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते प्रचारात मग्न असतात। येत्या गुरुवारी मतदान आहे। येत्या काही दिवसात अधिकाधिक मतदारांशी संपर्क साधण्याचा उमेदवारांचा प्रयत्न आहे। ही आकडा तुम्ही कशी यशस्वी कराल? 60च्या पार आकडा 100% यशस्वी करू। नक्कीच। अकोला शहराच्या विकासासाठी तुम्ही काय नव्या योजना आखत आहात? आपला अंडरग्राउंड ड्रेनेजची स्कीम चालू आहे, जीगावरून पाणी पुरवठ्याची योजना सुरू आहे, नवीन MIDCची रचना करायची आहे। आपला एक न्यू तापनगरचा रेल्वेचा ओव्हरब्रिज जो आहे त्याचं काम पुढच्या 2-3 महिन्यात पूर्ण होऊन जाईल आणि आपला अकोट फैलचा जो रेल्वेचा ओव्हरब्रिज आहे सध्या ज्याच्यावर आपण जाणं करतो तोही नवीन पद्धतीने करण्याचा मानस आहे। नक्कीच। केंद्र आणि राज्यातील सरकारचा नेमका फायदा अकोला महापालिकेत भाजपला कसा देता येईल? आता तुम्हाला एक उदाहरण देतो। महसूल विभागाची 138 कोटीची जागा आमचं सरकार असल्यामुळे केंद्रात आणि राज्यात आम्ही निशुल्क महापालिकेला हस्तांतरित केली। हा इनडायरेक्टली 138 कोटीचा फायदाच आहे। नक्कीच। त्यानंतर आपलं अर्बन डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपण 50 ई बसेस चार्जिंग स्टेशन आणि 50 ई बसेस आता आपल्याला मिळणार आहेत। हाही एक प्रकारचा फायदाच आहे। नक्कीच। भाजप समोर विरोधक म्हणून तुम्ही कोणाला पाहता? अकोल्यापुरता विचार केला तर मला तर काही विरोधक दिसत नाही कोणी। अकोला महापालिकेचा वाढलेला टॅक्स, घंटागाडीच्या वाढलेल्या किमती याबाबत तुम्ही काय ठोस आश्वासन देऊ शकता? नाही, वाढलेला टॅक्स असं नाही आहे। 2017 साली टॅक्सची वाढ झाली होती, त्याच्यानंतर टॅक्सची वाढ काही झालेली नाही। आणि घंटा गाडीचे पैसे एकदम नॉमिनल आपण घेऊन राहिलो, 100 रुपये 50 रुपये। जर तुम्हाला घरात येऊन कचरा कोणाला न्यायचा असेल 50 रुपये आणि आतून कचरा घ्यायचा असेल तर 50 रुपयेच आपण जनरली घेतो। मला असं वाटतं एवढे पैसे तर नागरिक इतके सुविधा जर देत असतील तर द्यायला तयार आहेत, सौखोशीन द्यायला तयार आहेत, देऊनही राहिले।